खूप छान झालेले आहेत वडे, एकदम कुरकुरीत झालेले आहेत वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट। नमस्कार, मी अर्चना इंगळे, अर्चनास किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज एकदम सोप्या पद्धतीनं आपण गावच्या साईडनं कसं बनवतात साबुदाणा वडा ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग वेळ न गमावता आपण बनवायला घेऊ। सर्वप्रथम मी साहित्य काय काय घेतले हे तुम्हाला सांगणार आहे। मी ते साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी, बघू शकता। बटाटे घेतलेले आहेत, छानपैकी शिजून घेतलेले आहेत, त्याचे सिल्ट काढून घेतलेले आहेत बटाटे। हे 3 बटाटे आहेत। आणि इथं कोथिंबीर, जिरं आणि मिरची याचा ठेचा बनवून घेतलेला आहे। थोडंसं आलं टाकलेलं आहे, छानपैकी ठेचा बनवून घेतलेला आहे, बघू शकता। तुम्ही मिरची म्हणजे कापून पण टाकू शकता। इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे 1 वाटी, जेवढं लागेल आपण तेवढं घेऊ। चला वेळ न गमावता झटकन आपण चालू करू। सर्वप्रथम आपण साबुदाणा छानपैकी बघू शकता साबुदाणा आपण छानपैकी असा मॅश करून घेऊ। साबुदाणा आपला छानपैकी मॅश झालेला आहे। याच्यात मी टाकणार आहे बटाटे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। याच्यात टाकणार आहे मी शेंगदाण्याचं कूट, थोडं थोडं करून टाकणार आहे मी। आणि याच्यात टाकणार आहे मी आपला बनवलेला ठेचा, तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। आणि याच्यात मी व्हाईट मीठ टाकणार आहे, काळं मीठ, तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या, हे उपासाचं मीठ असते म्हणून मी हे टाकणार आहे। आणि याच्यात कलर यासाठी मी टाकणार आहे मिरची पावडर, छानपैकी मिक्स करून घेणार आहे। इथं आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे, बघू शकता। इथं मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि छान मस्त याचा छोटा तुम्हाला तेवढा आपल्याला असा वडा आपल्याला करून घ्यायचा आहे। पहिले असं, मग असा दाब देऊन छानपैकी आकारात बघू शकता। अशा प्रकारे मी सर्व वडे करून घेणार आहे। इथं माझे वडे रेडी झालेले आहे, बघू शकता तुम्ही। इथं मी तेल तापायला ठेवलेलं आहे, इथं मी तेल पण तापत ठेवलेलं आहे। आता तोपर्यंत आपण चटणी करून, इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेलं आहे, हे माझे रेडीमेड आहेत, तुम्ही घरी शेंगदाणे भाजून पण घेऊ शकता। मी टाकणार याचे काळं मीठ, आता 1 मिरची टाकणार आहे, बघू शकता। छोटे छोटे आल्याचे तुकडे टाकणार आहे। आणि पहिले मी हे असंच वाटून घेणार आहे, बघू शकता। इथे छानपैकी आपलं बारीक झालेला आहे, तर पाणी टाकून मी वाटून घेणार आहे, बघू शकता। इथं आपली चटणी रेडी आहे। चटणी आता मी साईडला ठेवणार आहे ना। आपण आता इथं आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे, वेळ न गमावता आपण वडे टाकू। गॅस एकदम मीडियम करा, बघू शकता।
आता आपले वडे रेडी आहेत, बघू शकता तुम्ही. मस्त असं तेल आहे ते छानपैकी असं झारून घ्या. खूप छान झालेले आहेत वडे, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट. तुम्हाला थोडा पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ बघत राहा. आणि अर्चनाज किचन क्वीनला सबस्क्राईब करा. 12-1च्या मधात माझे व्हिडिओ येत असतात, नक्की बघा. आणि मस्त खा, आनंदी राहा, निरोगी राहा आणि छान छान खा. चला तर बाय बाय.